भविष्यामध्ये लोकांच्या करता भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला जे काही द्यायचं आहे त्याच्यावर वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचे, रिझर्व्ह बँकेचे असतील, नाबार्डचे असतील, देशातले फ्रीलान्सिंग करणारे आर्थिक तज्ज्ञ असतील, या सगळ्या मंडळींचे जे विचार आहेत ते लेखाच्या स्वरूपात मागून घेऊन आपण ते ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे प्रसिद्ध करूया की जे पुढे आणखी पुढचे 100 वर्ष उपयुक्त राहतील. तर ही सगळी एक मोठी जी तजवीज करायची होती, दृष्टिकोन ठेवायचा होता, याच्याकरता आम्हाला जवळपास 16 विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी मदत केलेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट असेल, डॉक्टर संजीव दांदोरकर आपल्याला कदाचित परिचित असतील, मोठ्या अर्थतज्ञ टाटा इन्स्टिट्यूटमध्ये 35 वर्ष त्यांनी काम केलेलं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी खूप चांगलं लिहितात. या सगळ्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांशी ग्रासरूटवर काम करणारे अर्थतज्ञ आहेत, जीन रेज असतील, या मंडळींच्या बरोबर चर्चा करून आम्ही 10 थीम्स निवडलेले आहेत. जसं महिलांचे जे आपण बचत गट केलेले आहे, पण आज जे काही मायक्रो फायनान्सिंगचं फॅड आलेलं आहे त्याच्यामुळं त्या महिलांचं परत शोषण व्हायला लागलेलं आहे. त्याविषयी काय करणं गरजेचं आहे याविषयी नाबार्डच्या मंडळींना मी रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही पेपर द्या. आमच्यातलाही डॉक्टर संध्या नागडे यांनी त्याच्याविषयी मायक्रो फायनान्सवर पेपर तयार केलेला आहे आणि दॅट वी आर गोइंग टू प्रेझेंट इन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या कॉन्फरन्समध्ये. फक्त भाष्य करणं नव्हे, त्यातून आउटवे काय आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम्स ऑफ द रुपीज ही ओरिजिन आणि सोल्युशन सांगितले. ते सोल्युशन आम्ही आमच्या परीनं, आमच्या छोट्याशा जे काही विचारसरणी आहे त्या विचारसरणी म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा प्रयत्न आणखी लोकांनी तो एक्सप्लोर करावा, आणखी त्याचं विस्तारीकरण करावं, आणखी त्याच्याविषयी भाष्य करावं, यासाठी आम्ही कॉन्फरन्समध्ये सगळ्यांना आवाहन करतो. भारतातल्या जवळपास 50 युनिव्हर्सिटींनी त्याच्या डिझाईनमध्ये भाग घेतलेला आहे. या कॉन्फरन्सच्या डिझाईनमध्ये भाग घेतलेला आहे. या कॉन्फरन्सच्या वेगवेगळ्या सेशनमध्ये थीम ठरवण्यामध्ये, विषय ठरवण्यामध्ये भाग घेतलेला आहे. तसंच परदेशातल्याही 50 युनिव्हर्सिटींना आम्ही लिहिलेलं आहे. परदेशातल्या 6 विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि प्राध्यापक या कॉन्फरन्सकरता लंडनला येत आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे की रिजंट युनिव्हर्सिटी आहे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे लंडनमधली. इथिओपियाची एक युनिव्हर्सिटी आहे, कोरियाची एक युनिव्हर्सिटी आहे. अशा 6 युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत आणि त्याचं लाईव्ह प्रसारण आपापल्या देशामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये करणार आहे. ऑफकोर्स आम्ही पण थोडंसं यूट्यूबच्या माध्यमातून मीडिया कोपऱ्याचा बाकी जे मीडिया अँड मीडिया कसा वापरला जाणार आहे तिकडे त्याच्याबद्दल बोलणार आहे. पण आम्ही थोडंसं हे प्रसारण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा उद्देश आहे की कोणीतरी तुम्हाला सपोर्ट करते, कोणी तुम्हाला मदत करते म्हणून तुम्ही नाही, तुमच्या मनात काय आहे ती भावना बाहेर येऊ द्या. ही भावना एकत्रित करून आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणी जाणार आहोत. नोबडी इज गोइंग टू स्पॉन्सर अस किंवा कोणाच्या छत्रछायाखाली दबून जाण्याचं आम्हाला काही कारण नाही. जी भारतातली आज अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आपल्याला मांडता येईल का, टीका करायची म्हणून नव्हे तर आपल्याला काही दिशा देता येईल काय, छोटी असेल पण एक आपण पूर्ण एक समुद्रामध्ये जे काही आपण एक दीपस्तंभ असतो त्याची एक छोटीशी भूमिका तुम्ही पाडू शकता का, ही भूमिका ठेवून आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहे आणि खूप चांगली लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. आपण भारताच्या सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश माननीय गवई साहेबांना इन्व्हाइट केलेलं होतं, पण अचानक केंद्र शासनाच्या काही धोरणामुळे गवई साहेब असतील, चंद्रचूड सर असतील किंवा आपले MP वराळे सर यांना येता येत नाही असं मला ऑफिशियली त्यांनी कळवलेलं आहे. मात्र हायकोर्टाचे 2-3 जजेस येत आहेत. पृथ्वीराज चव्हाण सर आहेत, मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सध्या जज म्हणून काम करतात, सिनियर जज म्हणून काम करतात. आणि पृथ्वीराज चव्हाण सरांनी या कॉन्फरन्सची आम्ही सुरुवात भारतातच केली होती, साताऱ्यापासून केली होती. तर साताऱ्यामध्ये उद्घाटनच पृथ्वीराज चव्हाण सरांनी केलेलं होतं. संजय देशमुख सर आहेत, औरंगाबादच्या खंडपीठामध्ये आहेत. त्यांनी सांगितलं की
त्यावेळेस मला ऑफिशियली कारणाचं येता येत नाही, मात्र आम्ही ऑनलाईन निश्चितपणे तुझ्याशी त्या ठिकाणी बोलणार आहोत. तशा अनेक देशातील काही नामवंत लोक आहेत जी आपल्याशी ऑनलाईन पण बोलणार आहेत. मात्र ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स याच्यामधले प्राध्यापक किरीनं याच्यामध्ये भाग घेत आहेत. भारतातले अनेक लोक म्हणजे आमच्याकडे खूप सिनियर आहेत. आता मुंबईला एक अभिनया गायकवाड म्हणून मॅडम आहेत, तिच्या लंडन स्कूल ऑफ मधल्या एक फेलोशिप करता जगातल्या फक्त 100 लोकांना त्यात स्कॉलरशिप मिळते. भारतातल्या त्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत की ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली विथ इन 3 इयर्स तिनं त्या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये PhD केलेली आहे. शी इज गोइंग टू प्रेझेंट हर पेपर इन दॅट कॉन्फरन्स. महिला आणि अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था कितपत त्यांच्यावर भार आहे, कितपत त्यांच्यावर भार नाही आहे, त्याचं रेकग्निशन तुम्ही कितपत देता आणि कितपत देत नाही. जर समजा रेकग्निशन दिलंच तर आपल्या अर्थव्यवस्थेला कशी बूस्टिंग मिळेल याविषयीचे त्यांचं जे पेपर आहे तो उत्कृष्ट प्रकारचा पेपर आहे. दुसरा एक विषय आहे की आपल्या सगळ्याला खूप जिव्हाळ्याचा विषय येतो, म्हणजे की भारतामध्ये 2016 मध्ये इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड आलेला आहे. त्याच्यामध्ये कंपन्या ह्या आज लिक्विडेशनमध्ये काढल्या जात आहेत. 2,000, 3,000 कामगार असलेले लोक की ज्यांचं टर्नओव्हर वार्षिक 30,000 कोटी होत आहे, 50,000 कोटी होता, 1,00,000 कोटी होता. या कंपन्या कवडी मोलाच्या किमतीनं म्हणजे 150 कोटी आणि 200 कोटीला 30,000 कोटीचा टर्नओव्हर असलेली कंपनी 150 कोटी 143 कोटीला विकली गेलेली आहे. त्याच्यामुळे विस्थापित कोण झाले? वेंडर झाले, कामगार झाले आणि एकूण अर्थव्यवस्थेला किती फटका बसलेला आहे. ह्या विषयावरील भाष्य करणारे रिझर्व्ह बँकेचे तज्ज्ञ, वेगवेगळ्या बँकांचे तज्ज्ञ की ज्यांनी या कंपन्यांना 10,000 कोटी लोन दिले, त्यांचं काय झालं त्याविषयी भाष्य करणार आहे. ऑफकोर्स कोणावर टीका करायची म्हणून नव्हे, तर पण त्यातून बाहेर कसं पडणं गरजेचं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला याविषयी त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. असं एकंदरीत 10 विषय आहेत. मी 2 विषयाबद्दल आता भाष्य केलेलं आहे, पण आणखी 8 विषयावर विविध तज्ज्ञ, महाराष्ट्राचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी डॉक्टर संजय चांद आहेत, सध्या नुकतेच ते निवृत्त झालेले आहेत. 2 वर्ष त्यांनी बेसिकली ते MBBS डॉक्टर आहेत, पण 2 वर्ष लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये राहून इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी PhD केलेली आहे. म्हणजे रवींद्र मला काही कारणास्तव येता येत नाही आहे, मात्र या विषयावर मी कमीत कमी 10 मिनिटं ऑनलाईन बोलणार आहे. म्हणजे लोकांनी स्वतः स्वयंस्फूर्तीनं पैसा तर दिलेला आहे, आपली बुद्धी वापरलेली आहे, पण स्वतः सहभाग दाखवत आहेत. हे मला वाटतं ह्या कॉन्फरन्सचं पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही याची उपयुक्तता जी आहे ती उपयुक्तता, याचं जे आउटपुट आहे हे ऑक्टोबरमध्ये पुस्तक रूपानं छापतोय ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस सर्व्हिस. अँड दॅट विल बी अवेलेबल टू ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया, ऑल द वर्ल्ड, फ्रॉम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. मला वाटतं की मी या ठिकाणी थांबतो आणि विजया खोपडे यांना मीडियाबद्दल जरा थोडंसं बोलणार. आपण हाऊ मीडिया नमस्कार, मी ॲडव्होकेट गजलक्ष्मी खोपडे. तर या कॉन्फरन्समध्ये माझा महत्त्वाचा रोल मीडिया रिलेशन्स हा राहणार आहे. तर ह्याच्यात 2 आमचे पर्याय आहेत. एक म्हणजे ट्रेडिशनल मीडिया, आपल्यासारखे पत्रकार, न्यूज चॅनल्स झाले, आणि दुसरा म्हणजे एक इंडिपेंडेंट मीडिया, सोशल मीडिया आपण ज्याला म्हणतो. आता वी आर गोइंग टू हार्नेस इट्स पोटेन्शियल टू द फुलेस्ट. सो त्याच्यासाठी आम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करणार आहे, त्याच्यानंतर एक इंस्टाग्राम पेज ऑफिशियल आणि एक फेसबुक ऑफिशियल पेज. त्याच्यासाठी आम्ही एक हॅशटॅग्स पण 2 जनरेट केलेले आहेत. ग्लोबल सेंटेनरी कॉन्फरन्स आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी यांचे इनिशियल्स घेऊन, म्हणजे #GCC आणि #प्रॉब्लेम ऑफ द रुपी. सो जेणेकरून ज्यांना या संदर्भात काय टाकायचं असेल, हॅशटॅगच्या द्वारे ते लोक ह्याच्यामध्ये टाकू शकतील. त्याचं एक अक्युम्युलेशन होईल एका ठिकाणी आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करायला पण आम्हाला पुढे जाता येईल. आणि जसं सर म्हणाले की ही एक इंडिपेंडेंट कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशन, पॉलिटिकल असो, एज्युकेशनल असो, याचा कुठलाही संबंध नाही आहे. वी आर लाईक माइंडेड पीपल जे एकत्र आलेले आहेत सरांच्या मार्गदर्शनाखाली, अँड वी हॅव डिसाइडेड टू गो अहेड विथ इट अंडर हिज लीडरशिप.
नाव बिकॉज हे एक इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहे, सगळे इंडिपेंडेंट माइंडसेटवाले लोक आहेत. सो पेपरचे क्वालिटी जे आम्ही एक्सपेक्ट करत आहोत ह्याच्यामध्ये दे आर विदाउट एनी फिअर आणि फेवर, की जे कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या आयडिओलॉजीज खाली न येता प्रत्येकाला इंडिपेंडेंटली इकॉनॉमी, इंडियाची इकॉनॉमी गेल्या 100 वर्षात, प्रेझेंट कंडिशन आणि पुढच्या वर्षात जे काही वाटतं त्याच्याबद्दल, त्याचे विविध पैलू असतील इकॉनॉमीचे, त्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी पण गोष्टी असतील, त्या संदर्भातले पेपर्स आम्ही एक्सपेक्ट करत आहोत आणि त्या दर्जाचे पेपर्स सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत. सो ॲज फार एज मीडिया इज कन्सर्न, आम्हाला तुमची साथ तर लागेलच त्याच्यामध्ये ट्रेडिशनल मीडियाची. अँड इन ॲडिशन टू इट आमचे हे जे हॅशटॅग्स आहेत आणि ग्लोबल सेंटेनरी कॉन्फरन्सच्या नावाने जे ऑफिशियल पेजेस आहेत आमचे यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक, त्याचा पण आम्ही परिपूर्णपणे उपयोग करणार आहोत.